स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2,11,000 विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे आणि टेट 3 ही जी परीक्षा आहे याचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही. आपल्याला अपडेट हे युट्यूब चॅनलवरती कायमस्वरूपी भेटत आहे आणि आपण काही डेली व्हिडिओवरती आपण सांगत नाही की टेटच्या निकालाबाबत. आपण इतरही व्हिडिओ आणि इतर जी काही माहिती आहे, मग ते वसतिगृह असेल, मग इंजिनिअरिंग असेल, मग बीएड फीजच्या संदर्भात असेल किंवा वसतिगृहाची ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा पुण्यातील ऍडमिशन प्रोसेस असेल, या संपूर्ण बाबींबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, जे टेटचा जो निकाल आहे तो टेटच्या निकालाबद्दल अपडेट जे आहे ते आजची अपडेट आपल्याला समोर सांगतो आहे. आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. आणि कायमस्वरूपी एकच अपडेट आपण देत नाही, तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती की वेगवेगळे जे विषय आहे आणि जे अपडेट आलेले आहे त्यावरती आपण कायमस्वरूपी बोलत असतो, त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जे आपले फॉलोअर्स आहेत, मग डीएड बीएड वाले फॉलोअर्स असतील, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजने म्हणजे लाडका भाऊचे विद्यार्थी असतील, हे इतर जे आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे महत्वाचा विषय आहे त्यावरती आपण स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला आपण जॉईन व्हा. त्यावरती आपण प्रश्न विचारू शकता, त्या तुमच्या संपूर्ण प्रश्नांचे निराकरण आपण त्या ठिकाणी करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, विषय टेटच्या निकालाबाबत आहे. टेटच्या निकालाबाबत अजूनपर्यंतही फायनल जे काही रिझल्ट बद्दल आहे ती माहिती अजूनही दिली जात नाही आहे. कारण ज्या वेळेला विद्यार्थी, आज सुद्धा विद्यार्थी जे आपले स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत पुण्यात जे करत आहेत, त्यांनी डेट म्हणजे टेट दिलेली आहे, त्यांनी ती तिसरी टेट आहे, जे पहिल्या टेट मध्ये त्यांचं जमलेलं नाही, दुसऱ्या टेट मध्ये झालेलं नाही, पण तिसऱ्या टेटची जे आशा पकडून ते ज्यांना उत्कंठा लागलेली आहे की आमचा रिझल्ट कधी येईल आणि माझा स्कोर किती येणार आहे, हे बघून विद्यार्थ्यांना असं वाटायला लागेल की नाही, माझा 140 स्कोर आहे किंवा माझा 120 स्कोर आहे, तर माझं नक्की म्हणजे 100% त्या ठिकाणी मी शिक्षक बनणार आहोत, अशी एक अपेक्षा ज्या विद्यार्थ्यांना लागली आहे ती वारंवार भेटी देत आहेत आयुक्तालयाला. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, वारंवार भेटी देऊन ते तजलेले आहेत. म्हणजे जे आयुक्तालयातले जे काही अधिकारी आहेत, जे काही क्लर्क आहेत, ते वारंवार सांगून थकलेले आहेत. कारण मेजॉरिटी विद्यार्थी 2008 पासून 11 पासूनचा विद्यार्थी हा त्या ठिकाणी पुण्यात अभ्यास करत आहेत. काही पुण्याच्या जवळचे विद्यार्थी असतील, पण त्यांना ह्या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत की लवकरात लवकर रिझल्ट लागावा आणि माझा रिझल्ट तो माझ्या डोळ्यासमोर दिसावा की मला किती स्कोर आहे. पण आज सुद्धा विद्यार्थ्यांना निराशा आली की आज सुद्धा तोच उत्तर मिळाला की वारंवार विचारणा करायला येऊ नका. हे ते वारंवार सांगतात की विचारणा करायला येऊ नका, ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी तुम्हाला साईडला दिसेल. हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून दुसरी एक बाब लक्षात घ्यायची आहे की दररोज अपडेट काही त्या टेटच्या रिझल्टच्या बाबतीत येणार नाहीये, म्हणून आपण दररोज काही व्हिडिओ बनवत नाही. ज्या वेळेला अपडेट आपल्याला पुण्यावरनं मिळते त्यानुसारच आपण ते अपडेट बनवत आहे. काही इतर चॅनलला वारंवार ते टेटचा निकाल लागणार आहे, टेटचा निकाल लागणार आहे याबद्दल विद्यार्थी कमेंट देत असतात की निकाल कधी लागणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे, प्रभातची जी बातमी आलेली होती ती पुण्यातली बातमी होती आणि गेल्या एक वीक म्हणजे तो पहिला वीक होता हा, म्हणजे 1 ते 7 तारखेपर्यंत त्यामध्येही ते लागलेले नाही, म्हणजे रिझल्ट लागलेला नाही. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आशा सोडून दिली की नेमका रिझल्ट कधी लागणार आहे. पण वारंवार जर अशी व्हिडिओ बनवत गेले तर विद्यार्थी आहे जे विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्याचं पण पाहिल्यासारख्या या सर्व गोष्टी होत्या, आणि ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राग येत असतो, चीड येत असते की नेमका रिझल्ट लागत नाही आणि हे युट्यूबवाले चॅनलवाले जे आहेत ते फालतूची माहिती देत असतात आणि ज्या माध्यमातून त्यांना त्रास होत असते की आज निकाल लागेल, आज निकाल लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी निकाल लागणार आहे त्या दिवशी आपल्याला स्वतः चेक करता येणार आहे आणि वाऱ्यासारखी बाब ही पसरणार आहे. आपण सर्वजण ग्रुपला असणार आहोत, ग्रुपला सुद्धा त्याचा मेसेज येईल, ग्रुपला सुद्धा साईट टाकली जाईल, त्यातून आपण चेक करणार आहोत. या सर्व बाबी आपण सर्वांनी लक्षात घ्यायच्या. आपण सर्व सुजाण आहात, सुज्ञिक आहात, त्याच्यामुळे कोणत्याही युट्यूब चॅनलच्या यावरती म्हणजे जे काही विश्वास आहे त्यावरती, म्हणजे माहिती देणारी आहे त्यावरती बळी पडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला नक्की रिझल्ट लागेल आणि ज्या माध्यमातून आपल्यापर्यंत सर्व माहिती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.